आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो नमस्कार. PCT's इन्फिनिटी 90.4 FMचे कार्यक्रम आपण ऐकत आहात आणि आता वेळ झालेली आहे तुमच्या लाडक्या श्रुतिका मालिकेची, जिचं नाव आहे पानामागे दडलंय काय. आज ऐकूया या मालिकेचा भाग 8. याचं लेखन केलंय विराज सवाई याने, तर सहभागी कलाकार आहेत ज्योती गोखले, प्रसन्न कुलकर्णी, माधुरी ढमाले, विराज सवाई. ऐकूया पानामागे दडलंय काय. हा ईमेल कधीच वेळेवर काही घडू देत नाही. काय झालं मॅडम, पुन्हा नेट स्लो आहे का? नेट व्यवस्थित आहे रे, पण या ईमेलची अटॅचमेंट ओपनच होत नाहीये. एरर दाखवतोय सारखा. मॅडम, माझ्या आधीच्या कंपनीत एका सरांनी मला सांगितलं होतं, काय? IT जगाचा एक नियम आहे, अटॅचमेंट्स आर अनप्रेडिक्टेबल. काय 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 म्हणाला सृजन? पुन्हा एकदा ते वाक्य म्हण बरं जरा. हो सर, मी म्हटलं अटॅचमेंट्स आर अनप्रेडिक्टेबल. हा, म्हणजे या फाईल्स कधी उघडतील आणि कधी दगा देतील काही सांगता येत नाही. अच्छा, तू त्या मेल मधल्या अटॅचमेंट्स बद्दल बोलतोय होय? अर्थात. नाही, पण वाक्य छान आहे बरं का. थँक्स, बोलू नंतर. हा? यांना काय झालंय मध्येच? बघ ना, आले काय, गेले काय, थँक्स काय? मला काय माहिती. नाही, तुझ्या वाक्यासारखे तेही अनप्रेडिक्टेबलच आहेत. हा, हे बरं ऐक ना, हे बघ ना, काय डाउनलोड होत नाहीये ते. बघू बरं. प्लीज प्लीज द्या बघ ना. तुमचा लॅपटॉप द्या. हा, मला काय वाटतं, सृजनच्या वाक्यावरून विश्वासच्या डोक्यात चक्र सुरू झालेलं दिसतंय. हा, आली असेल काहीतरी नवीन कल्पना डोक्यात. हो. अगं, उगाचच नाही मधुकरराव त्याला लहरी मोहम्मद म्हणायचे. ऍब्सोल्युटली करेक्ट ललिताताई. खरंच? हो, म्हणजे काय अगं मुक्ता, मला सांग की माणूस जेव्हा एखाद्या व्यक्तीशी किंवा जुन्या आठवणींशी भावनिकरित्या जोडला जातो, म्हणजे तुमच्या भाषेत अटॅच्ड होतो, तेव्हा त्या गोष्टी कधी आपल्या नियंत्रणात राहतात का? सर, पण नात्यात तर अटॅचमेंट असायलाच पाहिजे ना. हो, पण असायला हवीच रे मुला. पण समोरच्या माणसाचे प्राधान्यक्रम कधी बदलतील याचा अंदाज लागतो का रे आपल्याला? अगदी बरोबर मावशी. आपण कुणावर कितीही जीव लावला ना, तरी त्या नात्याचा प्रवास कसा होईल हे अनपेक्षितच असतं. हो ना. म्हणजे अनपेक्षिततेच्या भीतीने आपण कोणाशी जोडलंच जायचं नाही. नाही, तसं नाही, जोडायचं. पण आसक्ती म्हणजे अटॅचमेंट जितकी जास्त ना, तितकी अपेक्षा भंगाची शक्यता सुद्धा जास्त, नाही का? अरे, जगण्याचा नियम आहे हा. अरे बाबा, निसर्गाचाही हाच नियम आहे. झाडाला पानाची आसक्ती असते, पण ऋतू बदलला की पानगळ होणारच ना. करेक्ट. आता ऋतू बदलतोय बरं का सृजन, बी केअरफुल. म्हणजे नाही, तसं नाही रे, म्हणजे जोडला वगैरे गेला असशील कोणाशी तर सांभाळ, बाकी काही नाही. वा, म्हणजे बदल हाच स्थायी भाव आहे हे स्वीकारलं तर अस्वस्थता कमी होईल. येस. पण सर, आजकाल तर लोक डेटिंग ऍप वरती नाती जोडतात आणि तोडतात सुद्धा. सिच्युएशनशिप. Correct. करेक्ट. अरे, म्हणून तर आजच्या पिढीला खऱ्या अटॅचमेंटचा अर्थच कळेन असा झालाय ना. अरे, फक्त कनेक्शन उरलंय, भावना कुठे आहेत त्याच्यामध्ये? राईट. हो, म्हणजे तुझे असे काही विचार नसावेत. नाही. अरे, तसंही लोक करतात ना, तू नशीलच करत काय? अच्छा, लोक का? बरं. एक मिनिट. अर्थात मी नाही असलं काही करत, आधीच सांगतो. हो का? बरोबर. सर, मला काय वाटतं, आपण कधीतरी या अनप्रेडिक्टेबल अटॅचमेंट्स वरच एक विशेषांक काढला तर. बरं. विषय कसा बदलतोय बघितलंस ना हो, मावशी? विषय नाही बघ ना. हो, काढू. लवकरच काढू बरं का रे. मुक्ता मॅडम, बोला. घ्या, झाली तुमची अटॅचमेंट डाउनलोड. काय झाली? Yes. अरे वा,
बोलता बोलता फाईल डाउनलोड झाली सुद्धा. Yes. वा वा वा. थँक्स 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 सृजना. बघितलंस की नाही, म्हणूनच मगाशी सृजन म्हणत होता काय? अटॅचमेंट्स आर अनप्रेडिक्टेबल. अगदी खरं आहे. पण मी एक सांगू का, म्हणजे माझ्या बाबतीत मला ना माणसांशी जास्त अटॅच व्हायची आता भीतीच वाटते. काय का म्हणतेस? ग भीती का वाटते? म्हणता असं काही झालंय का ग हो ना, हो ना. माझी ना कॉलेजमधली एक जीवाभावाची मैत्रीण होती. म्हणजे जीवाभावाची, समजून घेतो. अगदी, अगदी. बरोबर, आम्ही मग? कधीच एकमेकींशिवाय राहायचो नाही आहो. मग हो. आता कुठे गेली ती? आता तिचं लग्न झालं, मग ती कॅनडाला गेली. पण सुरुवातीला रोज फोन व्हायचे तरी सुद्धा. आता वर्षातून एकदा मेसेज येतो फक्त. बदलणारे प्राधान्यक्रम मुक्ता. नाही अगं, यात तिचाही दोष नसेल अगं कदाचित. सर, दोष कुणाचाच नाही हो. हा. पण एवढं घट्ट नातं असं अचानक अनप्रिडिक्टेबल वळणावर संपून जावं खूप लागतात. आय कॅन अंडरस्टँड. मॅडम, माझ्या बाबतीत तर हे रोज होतं. हो, काय? रोज आमची पिढी प्रॅक्टिकल आहे, पण कधी कधी जाम कठीण वाटतो. रोज हो. अरे आत्ताच तर म्हणालास ना, मी नाही असं काही करत, आधीच सांगतो. अरे काय मला सांग सृजन, तुझ्या आयुष्यातली कोणती अटॅचमेंट अनपेक्षित ठरली का रे? मावशी आम्हाला सांगू शकतोस. हा. तसं नाहीये. ऐका, गेल्या वर्षी आमचा 4 मित्रांचा एक स्टार्टअप ग्रुप होता. मित्र होय, मग जाऊ दे. आम्ही एकत्रच जगणार मरणार अशा गप्पा मारायचो. अरे बापरे. मग झालं काय काय म्हणजे पैशांवरनं वगैरे काही वाद झाले का? हो, ते झाले असते तर एक वेळ चाललं असतं. पण आमच्यातल्या एकाला मोठ्या कंपनीची ऑफर आली आणि दुश्मन ना करे वो काम दोस्त ने किया है या स्टाईल मध्ये तो एका रात्रीत आम्हाला सोडून निघून गेला. आमचा प्रोजेक्ट तिथेच थांबला. म्हणजे ज्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास होता तोच अचानक बाजूला झाला. हो, त्या धक्क्यातून बाहेर यायला आम्हाला जाऊ दे, म्हणजे खरं तर मला 3 महिने लागले. बापरे. अटॅचमेंट मधली ही अनिश्चितता खूप जीव घेणी आहे. मुलांनो, तुम्ही तर फक्त मित्र आणि मैत्रिणींबद्दल बोलताय. आमची पिढी तर मुलांमध्येच अडकली होती रे. खरं ललिता ताई अगदी बरोबर बोललात. पालकांची मुलांमधली आसक्ती ही सगळ्यात जास्त असते. माझा मोठा मुलगा जेव्हा शिक्षणासाठी पुण्यातून अमेरिकेला गेला ना, तेव्हा मला वाटलं होतं तो नक्की परत येईल. मग नाही आला परत मावशी. नाही ग, तो तिथेच स्थायिक झाला. तेव्हा वाटलं आपण ज्या मुलाशी स्वतःला जन्मापासून अटॅच करून घेतलं, तो आता पूर्णपणे वेगळा स्वतंत्र माणूस झालाय. हो, पण मावशी, मग तुला वाईट नाही का वाटत? असं राग नाही येत? सुरुवातीला यायचा रे, वाईटही वाटायचं. पण मग समजलं आपण झाड आहोत. पाखरांनी उडून जाणं हा निसर्गाचा नियम आहे, नाही का? आणि एकदा उडाला तो. ललिता ताई मावशी मी आलेच. काही नाही मावशी. मी सांगतो. ओके. खरं तर मुक्ता, तुला सुद्धा येऊन आता 4 वर्ष झालेत पर्स्पेक्टिव्ह मध्ये, आणि सृजन तर अगदीच अलीकडे आलाय. हो. म्हणजे कधी आपल्यात असा विषय बोलण्यात आला नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अवनीश म्हणजे ताईंचा मोठा मुलगा आपल्याला कायमचा सोडून गेला. सखीचा आणि त्याचा वाढदिवस एकाच दिवशी असतो. तू नाही का त्या दिवशी विचारलंस मला की ताई का नाही येणार आहेत वाढदिवसाला? त्याचं हे कारण होतं. अरे बाप रे. नाही सर, आम्हाला यातलं काहीच कधी जाणवूही नाही दिलं मावशीने. खरंय. अवनीशच्या आठवणींना जपण्यासाठी त्या अशा निराधार पालकांसाठी ना एक छोटं भावनिक आधार केंद्र चालवतात. दरवर्षी या दिवशी वृद्धांच्या एकेका संस्थेमध्ये जाऊन त्यांच्यासोबत ते वेळ घालवतात. त्यांना अवनीशने तो असताना पाठवलेल्या पैशामध्ये स्वतःची भर घालून त्याच्या व्याजातून वैयक्तिक आर्थिक मदत करतात अशा लोकांना. आणि खरं सांगू का, अगदी म्हणजे ललिता ताईंनी ना या गोष्टीचं कधीच भांडवल केलं नाही. खरं तर त्यांना ना हा विषयच काढलेला आवडत नाही. पण खूप खूप विलक्षण आणि धीराच्या ताई आहेत बरं का. तुम्हाला माहिती नाही म्हणून आणि तुम्ही कधी चुकून हा विषय काढू नये म्हणून आज सांगितलं. खरंय सर, पण रिअली व्हेरी सॉरी. मला ना आता कळलं की मावशी तिच्या एकाच धाकट्या मुलाबद्दल, म्हणजे ज्याच्यासोबत ती सध्या राहतेय, फक्त त्याच्याच विषयी का बोलायची. पण जाऊ दे, आता तो विषय नको. सर, तुम्ही तर नेहमी शांत असता. तुमच्या आयुष्यात कधी असा अंदाज चुकला नाही का? सृजन पुरे यार हा विषय. सर, मी आज जाऊन बघू का? नाही, काही गरज नाहीये. ताई ठीक आहेत, येतील त्या बाहेर. डोंट वरी. हो, येतील बाहेर. पण आपण असा मुद्दाम विषय बदलला असं नको व्हायला. ठीक आहे, हरकत नाही. सृजन, तू काय म्हणत होतास? हा, माझा अंदाज कधी चुकला नाही का? बरोबर, करेक्ट.
चुकला. म्हणजे माझा एक धाकटा चुलत भाऊ होता. आमची जोडी म्हणजे अगदी राम लक्ष्मणाची जोडी समजायचे लोक. होता म्हणजे सर आहे अहो, आहे सर मग काय खरं सांगायचं ना तर एका वडिलोपार्जित जमिनीच्या मालकीवरनं आमच्यात वाद झाला. नाही म्हणजे तसं काही वाद व्हायचं कारण नव्हतं, पण आता काय करणार, गैरसमज व्हायचे ते झालेच. आज आम्ही एकाच शहरात राहून सुद्धा गेली 10 वर्ष एकमेकांचं तोंड सुद्धा बघितलेलं नाहीये. बापरे. येस सर म्हणजे तुमच्यासारख्या समंजस माणसाच्या बाबतीत हे घडलंय. हो Exactly. आता काय घडलं खरं, ज्या रक्ताच्या नात्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवला ते नातं असं एकाएकी तुटेल असं खरंच वाटलं नव्हतं. माणसाचं मन कधी बदलेल काही सांगता येत नाही. काय ललिता मावशी, बरोबर की नाही? अरे हो, मावशी. हो ना रे. आता बघ ना, आपण चौघही वेगवेगळ्या वयाचे आहोत इथे, पण प्रत्येकाला या अटॅचमेंटने कधी ना कधी अनपेक्षित वळणावर आणून सोडलंच ना रे. खरंय. काय? खरंय खरंय मावशी. आपण कुणावर कितीही जीव लावला तरी समोरच्याच्या मनात काय चाललंय याचा अंदाज आपण कधीच लावू शकत नाही. करेक्ट. म्हणूनच अटॅचमेंट्स आर अनप्रेडिक्टेबल हा. हे वाक्य फक्त टेक्निकल नाहीये, हम्म. ते आपल्या प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याशी जोडलं गेलंय. अगदी बरोबर, अगदी बरोबर. पण ना ह्या सगळ्या आठवणींचा विचार करताना ना मला एक गोष्ट जाणवली आहे की या अनपेक्षितपणे आलेल्या दुराव्यावर ना एक उपाय आहे. कोणता? हा. हे माणसांशी जोडलंच जायचं नाही, हाच का? हे काय, हे म्हणजे मैदान सोडून पळून जाणं हो झालं. ना, काय काय? सर? नाही नाही नाही, माझा उपाय आहे अपेक्षा विरहित आसक्ती. बरं. सर हे ऐकायला खूप कठीण वाटतं. म्हणजे मला काही झेपलेलं नाहीये. सृजन म्हणजे काय? म्हणजे नातं जोडायचं हा. पण अपेक्षा ठेवायच्या नाहीत. Correct. असंच म्हणायचं ना. बरोबर. Correct. अहो पण हे कसं शक्य आहे? अरे म्हटलं आणि मनापासून ठरवलं ना तर सगळं सोपं असतं सृजन. समोरचा माणूस आयुष्यभर आपल्याच अपेक्षेप्रमाणे वागेल हा अट्टहास सोडून द्यायचा. हा, अगदी अगदी बरोबर विश्वास. काय होतं ना, जेव्हा आपण माणसांना ते जसे आहेत हा. तसे स्वीकारतो ना, तेव्हा दुःख कमी होतं रे. Correct. कमी आता होतं कसं बोललात? कमी होतं पण हा. आपण ते विसरत तर नाही ना. अरे विसरायचं नसतंच. हा. हा, माझा भाऊ आज माझ्यासोबत जरी नसला ना तरी त्याच्यासोबत घालवलेली ती सुंदर 25 वर्ष तर खरी होती ना. हो. मी त्या आठवणींची अटॅच्ड आहे, त्याच्या आजच्या वागण्याशी नाही, त्यातून आलेल्या दुःखाशी नाही. वा वा वा. छान. सर तुम्ही भूतकाळाच्या सुंदर आठवणींवर लक्ष केंद्रित करायला सांगताय, हा, बरोबर? करेक्ट. पण माझ्याकडे ना यावर एक भविष्याचा आणि वेगळा उपाय. बर बर तुमचा काय उपाय आहे? तर माझा उपाय आहे स्वतःशी अटॅच होणं, स्वतःशी attach सेल्फ होणं? अटॅचमेंट. बर. हे स्वतःशी जोडलं जाणं म्हणजे नक्की काय ग मुक्ता? हा? सांगते. म्हणजे बघ मावशी, मला नेहमी वाटतं आणि हा. पटतं सुद्धा की आपण आपली सगळी शांतता आणि हा. आनंद दुसऱ्या माणसांच्या हातात देऊन ठेवतो. हा. हो, खरं आहे हे. म्हणजे बघ ती मैत्रीण गेली म्हणून माझं जगणं थांबलं का? बरोबर. नाही ना. हा. नाही. वा म्हणजे दुसऱ्याकडून आनंदाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा स्वतःमध्येच तो आनंद शोधायचा. हा. Exactly. वा. हे Exactly. पटलंय सृजनला. बरोबर आहे. म्हणजे जोपर्यंत आपण आतून आनंदी आहोत तोपर्यंत समोरचा माणूस बदलला किंवा अगदी दूर गेला तरी आपला पाया हलत हा, नाही. अप्रतिम वा. अप्रतिम मुक्ता. खरं तर ना तुझा हा जो विचार आहे ना तो आजच्या तुमच्या पिढीला खूप मोठी मानसिक शांतता देणार आहे बरं का. होपफुली होपफुली. पण खरं सांगू का, हा. मला ना दोघांचेही उपाय आवडले रे. हा, वा. थँक्यू. म्हणजे विश्वासचा उपाय आपल्याला मोकळं व्हायला शिकवतो, हो की नाही? आणि मुक्ताचा उपाय आपल्याला भक्कम राहायला शिकवतो. हा. काय आणि या दोन्ही उपायांमुळे ती अनपेक्षितता अनप्रेडिक्टेबिलिटी आपल्याला घाबरवू शकत नाही. बरोबर. Yes. कारण आपण परिस्थिती स्वीकारायला तयार असतो. करेक्ट. अरे म्हणूनच नात्यातली अनिश्चितता ही सुंदर गोष्ट आहे रे. आपण जर तिच्याकडे योग्य दृष्टीने पाहत असू तर. तर. हा. चला मग आपल्या भविष्यातल्या विशेष अंकाच्या या कव्हर स्टोरीची टॅगलाईन ठरली तर घ्या. हो. काय मॅडम? अटॅचमेंट्स आर अनप्रिडिक्टेबल हा. बट सो इज लाईफ. हा. एम्ब्रेस इट. वा. म्हणजे भावनिक नाती अनपेक्षित असतात पण आयुष्यही तसंच असतं, त्याचा स्वीकार करा. करा. वा, 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 वा. वा 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 वा. आजची ही वैचारिक मैफल खूपच भारी झाली नाही? हा. खूपच. तुम्हाला सगळ्यांना खरं सांगू का, हा. आज खूप हलकं वाटतंय क्या मला. बात आहे. म्हणजे मी पर्स्पेक्टिव्ह बरोबर काम करतोय याचं मला जाम भारी वाटतं. वा. मस्त. हो ना. आपल्या आयुष्यातल्या अशा काही गाठी असतात ना ज्या आपण कधीच कुणापाशी सोडत नाही. हम्म. आज त्या मोकळ्या झाल्या. खरंच छान वाटतंय. अगं हाच तर या चर्चेचा सगळ्यात मोठा टेक होम आहे ना मुक्ता. अगं नाती बदलणार, माणसं जवळ येणार, दूर जाणार, हे सत्य आहे. हा, पण म्हणून नाती जोडायचं सोडायचं नाही. हा, हा, correct. प्रवास अनपेक्षित आहे
म्हणून तर त्यात मजा आहे काय. बरोबर. अगदी बरोबर मावशी. सर मी तर उद्या सायकलिंगला जाताना हाच विचार मनात ठेवणार आहे. प्रत्येक वळण अनपेक्षित आहे, पण पुढे जाणं थांबवायचं नाही. ये बात, शाबास. ए चला 7 वाजायला आले. हो, हा खरंच की. विषय असा आहे ना की रात्र सुद्धा कमी पडेल आपल्याला. हो ना ग. अगं चर्चा सुरू झाली ना ती तुझ्या त्या ईमेल एररवरनं. हो ना, आणि संपली तेव्हा थेट मानवी मनाचा एक नवा कोपरा उलगडला. क्या बात आहे. म्हणूनच ना मला आपल्या या मासिकाचं काम खूप आवडतं सर. हो. म्हणजे बाहेरून बघताना हे फक्त एक मासिक वाटतं, पण जेव्हा हे उघडून याचे एक एक पदर आपण उलगडतो ना हा. तेव्हा कळतं पानामागे दडलंय काय? पानामागे दडलंय काय या मालिकेचा आजचा 8वा भाग श्रोते हो आपण ऐकलात. हा भाग तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला आवडला का, तुमच्या आयुष्यातल्या काही अशा घटना तुम्हाला आठवल्या का, हे आम्हाला लिहून नक्की कळवा. त्यासाठी आमचा नंबर आहे 9371332683 अर्थात 9371332683 किंवा आमच्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर चॅटरूम नावाचा ऑप्शन तुम्हाला समोरच दिसेल. तिथे तुमच्या नावासहित या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की लिहून पोचवा. आणि ऐकत रहा PCET's इन्फिनिटी 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू.